Hello friends, I am Sau Sarita Chaudhary. Welcome back to my study from home from 8th standard channel. I hope you will be fine and safe. विद्यार्थी मैत्रिणींनो, मागील तासिकेमध्ये आपण 3.3 ट्रुथ ही कविता आपण अभ्यासली. आज आपण त्या कवितेखालील पेज नंबर 67 वर असणारे इंग्लिश वर्कशॉप हे आपण अभ्यासणार आहोत. तेव्हा सर्व विद्यार्थिनींनी इंग्लिशची पुस्तकं काढायची आहेत आणि त्यावरील इंग्लिश वर्कशॉप हे सोडवायचे. बघा, प्रश्न पहिला आहे आपला, रीड द पोएम अलाउड अँड रिसाइट इट विथ प्रॉपर रिदम. कविता मोठ्याने वाचायची आणि पाठ करायचे योग्य प्रोनाऊन्सिएशनमध्ये, योग्य तालामध्ये ती कविता पाठ करून टाकायची. क्वेश्चन 2 जो आहे तो आपला, फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाईन्स ईच दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. कवितेतील 2 ओळी आपल्याला फिगर ऑफ स्पीचच्या या ठिकाणी शोधायच्या आहेत. बघा, आता फिगर ऑफ स्पीच तुम्हाला सांगता येईल का? काय आहे फिगर ऑफ स्पीच? एक नवीन भाग तो या ठिकाणी तुम्हाला आहे. अ फिगर ऑफ स्पीच इज द यूज ऑफ डिफरंट फॉर्म ऑफ आयडियाज और एक्सप्रेशन्स टू ॲड टू द इम्पॅक्ट और इफेक्ट ऑफ अ टेक्स्ट. इम्पॅक्ट करण्याकरता किंवा इफेक्ट जाणवण्याकरता, दाखविण्याकरता फिगर ऑफ स्पीचचा वापर वेगवेगळ्या आयडियांजमध्ये केला जात असतो. आता याच्यामध्ये आपण बघतो आहे की पहिला प्रकार जो आहे तो यामध्ये आपल्याला त्या ओळी शोधायच्या आहेत. यातील काय शोधायच्या आहेत? ओळी. आपल्याला त्यामधील ओळी शोधून काढायच्या आहेत. तर या कवितेमध्ये आपल्याला 2 प्रकार यामध्ये आहेत. एक म्हणजे ॲलिट्रेशन. कोणता प्रकार? ॲलिट्रेशन दिलेला आहे आणि दुसरा प्रकार दिला आहे रिपिटेशन. मग ॲलिट्रेशन म्हणजे काय ग? तर इन ॲलिट्रेशन द साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर्स ऑफ वर्ड्स इन अ लाईन आर रिपीटेड फॉर म्युझिकल इफेक्ट. म्युझिकल इफेक्ट साधण्याकरता लाईनमधील शब्दांच्या जे पहिले अक्षरं असतात ते पुन्हा पुन्हा घेतलेले या ठिकाणी दिसून येतात. बघा, आपल्याला या ठिकाणी ॲलिट्रेशनचे उदाहरण आपल्याला या कवितेमध्ये दिलेले आहेत. कोणते आहेत बघा? तर स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. आता आपण पुन्हा कवितेकडे जाणार आहोत. बघा, सर्वांनी आपली कविता बघायची आहे. यामध्ये आपल्याला ॲलिट्रेशन म्हणजे स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. स्टिक्स अँड स्टोन्स. आता याच्यामध्ये एस आणि एस हे काय आहेत? रिपिटेशन साधण्याकरता एसएसचा वापर जो आहे तो पुन्हा पुन्हा घेतला आहे. स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. त्यानंतर आहे बघा त्याच्याच खाली, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक माय स्किन. स्टिक्स अँड स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की या ठिकाणी देखील एस आणि एस हे आपल्याला डबल त्या ठिकाणी आलेलं दिसतं आहे आणि त्या ठिकाणी ॲलिट्रेशन हे या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येत आहे. पुन्हा मैत्रिणींनो बघा, बॅट्स अँड ब्रिक्स. पुन्हा या ठिकाणी बॅट्स आणि ब्रिक्स हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आणि बी आणि बी हे काय आलेलं आहे? डबल त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येत आहे. पुन्हा तो बी हा रिपीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे आपल्याला पुन्हा डबल झालेलं दिसतं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ॲलिट्रेशन हे रिपीट त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून हे ॲलिट्रेशन त्या ठिकाणी येत आहे. दुसरं आहे रिपिटेशन. आता रिपिटेशनमध्ये सुद्धा सेम वर्ड्स और फ्रेजेस आर रिपीटेड फॉर अ प्लीजिंग इफेक्ट. प्लीजिंग इफेक्ट साधण्याकरता सारखे शब्द
किंवा फ्रेजेसचा वापर हा रिपीटेड केला जात असतो. आता या ठिकाणी बघा, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. पुन्हा हेच वाक्य, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. स्टिक्स पण आणि स्टोन्स पण हे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी वापरले आहेत. त्यानंतर स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. त्याच्या खाली आणखी तेच शब्द, हे काय आहे, रिपिटेशनचे पण आहेत. खाली स्लॅन्ट अँड कर्व दिसतंय का? खाली स्लॅन्ट अँड कर्व द फॉलवर्ड सोर्ड. आले लक्षात? टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी, हे वाक्य आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी देखील काय आहे, स्लॅन्ट अँड कर्व द फॉल ऑफ द, हे शब्द पुन्हा पुन्हा रिपीट त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे बघा की या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय बघा, ते शब्द पुन्हा रिपीट झालेले दिसत आहेत. आणि कशाकरता दिसत आहेत, तर एक प्लीझंट इफेक्ट त्याकरता साधलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आता पुढचा आपला त्यातला प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे, आणि तो म्हणजे की आपल्याला सांगता येईल या ठिकाणी कोणता पुढचा प्रश्न आहे आपला, पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनोनिम्स ऑफ. प्रश्न तिसरा, पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनोनिम्स ऑफ. आता ठिकाणी आपल्याला हे सिनोनिम्स म्हणजे काय ग, तर समानार्थी शब्द, सेम मिनिंगचे शब्द आपल्याला पाहिजेत, कवितेमधनं शोधून काढायचेत. इंजुरी, इंजुरी म्हणजे काय, तर ब्रूज. इंजुरी या शब्दाचा अर्थ काय होतो, ब्रूज. या ठिकाणी आपल्याला ते शब्द दिलेले आहेत, इंजुरी, ब्रूज. डेलिकेट म्हणजे काय, तर टेंडर. डेलिकेट म्हणजे काय, टेंडर. एच म्हणजे काय, तर वेदना म्हणजे पेन. एच म्हणजे काय, वेदना म्हणजे पेन. एम्बॅरास म्हणजे मॉर्टिफाय. एम्ब्रास म्हणजे काय, मॉर्टिफाय. हा त्या ठिकाणी अर्थ त्याचा होत असतो, पाणउतारा करणे, फजिती करणे. क्युअर्ड म्हणजे हिल. क्युअर्ड म्हणजे बरे करणे, हिल म्हणजे बरे करणे. तर अशा प्रकारे हे सगळे शब्द या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर ते या ठिकाणी आपल्याला आहेत बघा, मी इथे लिहून दिलेत तुम्हाला, तर ते तुम्ही अभ्यासायचे आहेत. ते आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. काही विद्यार्थिनी काय करत आहेत, मी हे जो तुम्हाला स्वाध्याय सांगते आहे तो सगळा स्वाध्याय लिहून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकत आहेत. तर तसं करू नका, कारण पूर्ण तो ग्रुप काय होतो आहे, पॅक होऊन जातो आहे. त्यामुळे ह्या वह्या तुम्ही वहीत लिहून ठेवा, आणि मला नंतर तुम्ही शाळा सुरू होईल तेव्हा मी तुमच्या वह्या चेक करणारच आहे. त्यानंतर बघा प्रश्न तिसरा बी. कोणता प्रश्न आहे त्यातला, प्रश्न तिसऱ्यातला बी. पिक आउट द पोएम द एनोनिमस ऑफ, सॉरी अँटोनिमस ऑफ. आता अँटोनिमस म्हणजे काय, तर विरुद्धार्थी शब्द. आपल्याला विरुद्धार्थी शब्द हे पुन्हा या कवितेतनं शोधायचे आहेत बघा. कवितेमधूनच आपल्याला ते विरुद्धार्थी शब्द शोधून काढायचे आहेत. फॉरगेट, मग आता फॉरगेटला समानार्थी शब्द कोणता येईल, रिमेंबर. फॉरगेटला विरुद्धार्थी शब्द कोणता येईल, रिमेंबर. हा शब्द या ठिकाणी आला. फ्लॅट, स्ट्रेट म्हणजे सरळ, मग त्याला कोणता शब्द येईल, सरळला कर्व असलेला शब्द. मग आपण कुठे पाहिला तो कर्व शब्द, इथे बघितला बघा, हा तो विरुद्धार्थी शब्द आहे. मेक म्हणजे तोडणे, सॉरी मेक म्हणजे बनवणे, त्याच्या विरुद्धार्थी ब्रेक म्हणजे तोडणे, हा शब्द आला. राईज, राईज म्हणजे काय, उगवणे, उठणे, उगवणे. मग राईजच्या विरुद्धार्थी काय येईल, फॉल. राईजच्या विरुद्धार्थी काय येईल, फॉल. हे इथं फॉल आहे. आउटसाईड, आउटसाईडच्या विरुद्धार्थी काय येईल, इनसाईड. आउटसाईडच्या विरुद्धार्थी काय येईल, इनसाईड. हे शब्द या ठिकाणी येतील. आणि त्यामुळे हे सगळे शब्द
आपल्याला वहीमध्ये लिहून काढायचे आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. बघा, त्यानंतर आपला जो प्रश्न येतो आहे तो येतोय प्रश्न क्रमांक 4. कोणता येतो आहे? प्रश्न क्रमांक 4. Answer in your own words with the help of the poem. Write them in your notebook. कवितेच्या आधारे उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या वहीमध्ये त्याची उत्तरं या ठिकाणी लिहायची आहेत. बघा, आता या ठिकाणी हे जे प्रश्न दिले आहेत मी तुम्हाला कविता समजावून सांगितलेली आहेच, तर तुम्हाला ती सहजासहजी अगदी ती उत्तरं सापडतील. व्हॉट ऑब्जेक्ट्स, पहिला प्रश्न आपण बघतो की व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी. कोणत्या ऑब्जेक्ट्समुळे, कोणत्या वस्तूंमुळे आपल्या शरीराला इजा होते? कोणत्या वस्तूंमुळे आपल्या शरीराला इजा होते? बघा बरं कवितेमध्ये कोणत्या वस्तूंमुळे होते? तर स्टिक्स अँड स्टोन्स. कोणत्या वस्तूंमुळे होते? स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. म्हणजे स्टिक्स आणि स्टोन्समुळे काय होतं? मला नुकसान होतं. आलं लक्षात? हे त्यामुळे आपल्याला सांगता येईल की ह्या त्या वस्तू आहेत की त्याच्यामुळे मला काय होतं? नुकसान त्या ठिकाणी होत असतं. शिवाय बॅट्स अँड ब्रिक्स हे पण त्या ठिकाणी येतील. बॅट्स अँड ब्रिक्स हे पण त्या ठिकाणी येईल की या वस्तू आहेत आणि यामुळे मला काय होतं? नुकसान त्या ठिकाणी, माझ्या शरीराला नुकसान त्या ठिकाणी होतं. आपला दुसरा प्रश्न आहे, हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. आता इथे कठोर शब्द, कोणते शब्द? कठोर शब्द आणि बिटर म्हणजे कडू शब्द, हे आपल्याला कसे इजा पोहोचवतात? तर हार्श अँड बिटर वर्ड्स आर लाईक स्लॅन्ट अँड कर्ड सोर्ड. स्लॅन्ट अँड कर्ड सोर्ड्स. कठोर आणि कडू शब्द हे कसे आहेत? तर स्लॅन्ट आणि कर्व तलवारीसारखे आहेत. म्हणजे वक्र असलेल्या, तिरकस असलेल्या आणि वक्र असलेल्या तलवारीसारखे हे शब्द आहेत. दे डीपली हर्ट द पोएट्स सेंटिमेंट्स. त्यामुळे ते काय करतात? कवीला अगदी आतपर्यंत कवीचं मन त्या ठिकाणी दुखावलं जात असतं. पुन्हा आपला पुढचा प्रश्न आहे, व्हॉट कॅन हील फास्टर, बॉडी or the mind and heart or emotions? Explain your choice. What can heal faster? काय जलद गतीने बरं होऊ शकतं? शरीर किंवा मन किंवा हृदय की आपल्या ज्या भावना आहेत त्या लवकर बऱ्या होऊ शकतात का? काय लवकर बरे होऊ शकते? शरीर की मन की हृदय, भावना? तुमच्या निवडीचं स्पष्टीकरण या ठिकाणी द्यायचे, स्पष्ट करून त्या ठिकाणी लिहायचे. काय लिहू शकतो आपण? शरीरावरच्या जखमा बऱ्या होऊ शकतात, पण हृदयावरती कोरलेल्या जखमा बऱ्या होऊ शकतात का? सांगता येईल का तुम्हाला? नाही, त्या बऱ्या होऊ शकत नाहीत. मनावर, हृदयावर, आपल्या भावनेला जर कोणी ठोस लावत असेल तर ती लवकर बरी होत नाहीत. बॉडी कॅन हील फ्रॉम एनी स्कार faster than our mind and heart, because when our mind and heart get hurt, it disturbs us for a long time. It is quite difficult to come out of that trauma. त्यामुळे ते लवकर बरं होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न आहे आपला, why are harsh words called host? आपण कठोर शब्दांना भूतिका असे का म्हटले आहे? भूत कसं मानगुटीवर बसतं बघा, ते आपल्याला काय करतात? चिकटून राहतं ते आपल्याला. आलं का लक्षात? ते काय करतात? आपल्या मनाला झपाटून टाकतात. त्याच प्रकारे ही शब्द आहेत.
Harsh words are called ghosts because they hurt our emotions. Harsh words hurt our emotions, and the insult caused by words disturb our mind for a long time. पुढचा प्रश्न आहे आपला, व्हॉट डज द पोएट वॉन्ट यू टू कीप इन माइंड वेन यू स्पीक? व्हॉट डज द पोएट वॉन्ट यू टू कीप इन माइंड वेन यू स्पीक? जेव्हा तुम्ही बोलत असतात तेव्हा कवी सांगतोय की तुमच्या मनाला काय वाटतं. द पोएट सेज दॅट हार्श लँग्वेज हर्ट्स अवर माइंड अँड हार्ट विच लास्ट फॉर अ लॉंग टाईम. So the poet wants us to keep in mind to use very kind and gentle words when we speak. म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलण्याच्या आधी आपल्या मनामध्ये ते शब्द उच्चारायचे की ते कसे अतिशय प्रेमळ हळूवार शब्द आपण उच्चारले गेले पाहिजेत आणि मगच ते बोलले गेले पाहिजे. कारण कठोर शब्द जर आपण बोललेत तर समोरच्याचं मन आणि हृदय देखील काय होऊ शकतं, दुखावू शकतं. आता या ठिकाणी बघा पुढे आपल्याला दिलेलं आहे, फाइंड द राईम स्कीम ऑफ द स्टांझा सेकंड अँड थर्ड. वन इज डन फॉर यू. राईम स्कीम या ठिकाणी तुम्हाला विचारलेली आहे. स्टांझा फर्स्टमध्ये ए बी दिलेली आहे बघा. स्टांझा फर्स्टमध्ये ए बी दिली आहे. मी तुम्हाला मागच्या पिरियडला शिकवलेली आहे ही. लक्षात आलं का तुमच्या? बघा, बोन्स, मी, स्किन आणि मी. आता याच्यामध्ये मी हे शब्द रायमिंग पेअर्स आहेत. बोन्स मी रायमिंग पेअर्स येत नाही म्हणून हे काय आली, इथं ए आली, इथे बी आली, इथे सी आली आणि पुन्हा मी आली म्हणजे बी आली. लक्षात आलं का? इथे मी आणि इथे मी म्हणजे ही बी बी आली. म्हणजे आपली कोणती आली, ही पहिली ए बी सी बी ही आपली रायमिंग स्कीम या ठिकाणी आली. दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे बघा, सोर्ट्स मी काय आहे बघा. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल का दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे? ए सोर्ट्स वेगळा आहे, मी वेगळा आहे, बोन्स वेगळा आहे आणि पुन्हा मी वेगळा आहे. जी मी सारखी आली म्हणजे इथे देखील तेच आली. ए बी सी आणि ही सी झाली आणि ही झाली ए. म्हणजे इथे देखील काय आली, ए बी, सॉरी इथे काय आली, बी आली. कोणती आली इथं, बी. ए बी सी बी ही आपली पुन्हा इथे रायमिंग स्कीम या ठिकाणी आलेली आहे. आता बघा इथे काय आलं आहे या ठिकाणी बघा, स्कार आणि टेंडर. स्कार टेंडर उच्चार र सारखा आहे शेवटी. म्हणजे ही पण ए आली, ही पण ए आली. इथे ही हिल वेगळा आहे म्हणजे इथे बी आली आणि इथे रिमेंबर पुन्हा काय आला, रिमेंबर आर आला. उच्चार म्हणजे आपली ही आली. म्हणजे इथे कोणती आली शेवटच्या याच्यामध्ये, ए बी ए ही राईम स्कीम या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येते. तर या पद्धतीने त्या राईम स्कीम तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. बघा आता पुढे तुम्हाला पुढचं विचारलं जात आहे प्रश्न 6. जस्ट एज वर्ड्स कॅन हर्ट अँड लिव्ह अ स्कार ऑन द माइंड अँड हार्ट, वर्ड्स कॅन ऑल्सो हील अ पर्सन इन डिस्ट्रेस. काय विचारलं या ठिकाणी, कळलं का तुम्हाला प्रश्नाचा अर्थ? राईट इन युअर नोटबुक अन एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन विच प्रूव्ज दॅट काइंड वर्ड्स रिलीव्ह डिस्ट्रेस. ज्याप्रमाणे शब्द दुखवू शकतात आणि मन व हृदयावर ओरखडा उमटवू शकतात, त्याप्रमाणे एखाद्या दुःखी माणसाला शब्द बरेही करू शकतात. प्रेमळ शब्दांमुळे दुःख हलके होऊ शकते. हे दर्शवणारा तुमचा स्वतःचा एखादा अनुभव लिहा. बघा, ज्याप्रमाणे शब्द एखाद्याच्या मनावर हृदयावर ओरखडा उमटवू शकतो, जखम करू शकतो, पण एखाद्या दुःखी माणसाला जर तुम्ही प्रेमाने सांगितलं तर त्याला बरंही आपण करू शकतो. प्रेमळ शब्दांमुळे त्याचं दुःख हलकं होऊ शकतं. तुम्हाला असा एखादा अनुभव आला आहे का? तर तो अनुभव तुम्ही या ठिकाणी थोडासा 5-6 ओळींमध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे. त्याच्या पुढे बघा तुम्हाला 7वा प्रश्न आहे, कम्प्लीट द फॉलोइंग.
आता हे जे कम्प्लीट द फॉलोइंग आहे ती आपल्याला ॲप्रिसिएशन दिलेलं आहे बघा. आपल्याला सामाईमध्ये, वार्षिकमध्ये अशा प्रकारे 5 मार्कांकरता ॲप्रिसिएशन हा प्रश्न पडत असतो. तर ते ॲप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं आहे. द टायटल ऑफ द पोएम त्या ठिकाणी लिहायचे. टायटल ऑफ द पोएम काय आहे कवितेचं नाव काय आहे ग, सांगता येईल का? बरोबर, कवितेचं नाव काय आहे? ट्रुथ हे कवितेचं नाव त्या ठिकाणी आहे. द पोएट ऑफ द पोएम काय आहे? इथे खाली आहे बघा, बेरीवेट. मी तुम्हाला शिकवतानाच सांगितलं होतं बेरीवेट हे कवितेचं नाव, कवीचं नाव त्या ठिकाणी आहे, म्हणजे द पोएट ऑफ द पोएम आहे. आता थीम ऑफ द पोएम काय आहे या ठिकाणी बघा. सेंट्रल आयडिया आपण त्याला म्हणतो. काय आहे ती सेंट्रल आयडिया? इथे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात. बघा या ठिकाणी तुम्हाला ती दिसत आहे. ही सेंट्रल आयडिया आहे. The poem is about the power that words possess. The author describes how harsh and cruel words can hurt an individual and leave a scar on their heart and mind. It tries to convey that harsh words can cause more damage to an individual than any weapon. The poem contains the message that unkind words cause emotional pain to an individual, which is far worse than any physical pain. नंबर ऑफ स्टांजाज, किती स्टांजा आहे का कवितेमध्ये? बघा बरं किती स्टांजा आहे कवितेमध्ये, सांगता येईल का तुम्हाला? किती स्टांजा आहे बेटा? मोजा बरं किती आहे, बघता बरं. बघा हा एक पहिला स्टांजा, हा दुसरा स्टांजा, हा कोणता आहे? तिसरा स्टांजा. मग आता राईम स्कीम आपण पहिल्या याच्यामध्ये काय आहे सांगता येईल ना तुम्हाला? आता ए बी पहिल्या याच्यामध्ये काय आहे? पहिल्या याच्यामध्ये काय आहे? पहिल्या कवितेमध्ये ए बी सी बी काय आहे? पहिल्या स्टँजामध्ये ABCB. दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे? हां बोला, दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे? ABCB तशीच आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये काय सांगता येईल तुम्हाला? बोला लवकर. तिसऱ्या याच्यामध्ये AABA, बरोबर, AABA ही त्या तिसऱ्या याच्यामध्ये आहे. मग आता आपल्याला आणखी पुढचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे की राईम फिगर ऑफ स्पीच काय आहे? आपण घेतलंच वर, ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन घेतलं, ते त्या ठिकाणी लिहायचं. द लाईन आय लाईक, तुम्हाला कोणती ओळ जास्त आवडली ती त्या ठिकाणी लिहून काढायची. मी या ठिकाणी तुम्हाला ते लिहून दिलेलं आहे. समराइज द पोएम इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स, तुम्हाला ती कविता स्वतःच्या शब्दांमध्ये तयार करायची आहे. खाली जे पॉईंट्स दिले आहे ते समराईज करताना, म्हणजे सारांशमध्ये लिहिताना त्या खालील पॉईंटचा वापर तुम्ही करायचा आहे. आयडेंटिफाय हू द स्पीकर इज अँड हू द पोएम इज ॲड्रेस टू. आयडेंटिफाय, ओळखायचं की कोण बोलणार आहे आणि कोणाला उद्देशून ती कविता आहे. आयडेंटिफाय द मेन पॉईंट्स इन एव्हरी स्टांजा, प्रत्येक कवितेतील जो स्टांजा आहे त्याचा मुख्य पॉईंट्स, मुद्दा लक्षात घ्या. एक्सप्रेस देम इन शॉर्ट सिंगल सेंटेन्स इन युअर ओन, तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये, अगदी सिंपल भाषेमध्ये, सिंपल वाक्यामध्ये ते वर्णन करा. एक्सप्लेन इम्प्लाइड मिनिंग, योग्य तो मिनिंग त्या ठिकाणी सांगा. रिटेन द ऑर्डर ऑफ पॉईंट्स, त्याचा ऑर्डर्स ऑफ पॉईंट्सनुसार, त्या याच्यानुसार त्याचा सारांश त्या ठिकाणी लिहायचा आहे तुम्हाला. राईट डाऊन द पॉईंट्स मेकिंग शॉर्ट पॅरेग्राफ ऑफ इच स्टांजा, प्रत्येक स्टांजाचा शॉर्ट पॅरेग्राफ त्या ठिकाणी तयार करायचा आहे पॉईंट्सनुसार. कन्क्लूड द समरी विथ द ओव्हरऑल थीम अँड मिनिंग ऑफ द पोएम, कन्क्लूड करा, शेवट करा संपूर्ण थीमचा आणि कवितेचा, असा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. ते समरी ऑफ द पोएम आपण अशी घेऊ शकतो. द स्पीकर ऑफ द पोएम ट्रूथ इज व्हेरी वेड. The poet is addressing this poem to the readers. The poet says that sticks and stones may break our bones and skin, but the harsh words that we use trouble a lot. The poet compares words with slat and curved sword, which pierce us deeply. The thing that like bats and bricks may hurt us physically, but the harsh words that we use hurt our emotions deeply. Our physical injury can be healed easily out
sorry, easily, but the scars due to hard words on our mind and heart are very delicate and remains forever. So we should use words carefully while speaking. या पद्धतीने तुम्ही तुमचा हा व्हिडिओ या ठिकाणी तुमचं हे लिखाण काम या ठिकाणी करू शकतात. इथे माझे हे कविता इथे संपलेली आहे. तेव्हा स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.